वसंत नवरात्रि की अष्टमी की शाम सानपाड़ा में मां दुर्गा की आस्था भजन कीर्तन से गुंजायमान रही। शिवसेना सानपाड़ा विभाग की ओर से आयोजित इस कार्यक्रम में नव दुर्गा की आरती में सैकड़ों भक्तों ने हिस्सा लिया। पूरा सानपाड़ा शक्ति की पूजा आराधना में सराबोर रहा। इस अवसर पर मुख्यमंत्री वैदिकी सहायता कक्ष के प्रमुख राम हरि राउत, शिवसेना पदाधिकारी बीसाजी लोके समेत तमाम पदाधिकारी और भक्त मौजूद रहे। नवरात्रि के अवसर पर यहाँ भक्तों और श्रद्धालुओं के लिए महाभंडारे का भी आयोजन किया गया, जिसका सैकड़ों भक्तों ने लाभ उठाया। नवरात्रि पर देवी की पूजा उपासना का विधान है। शिवसेना सानपाड़ा विभाग की ओर से हर साल यहाँ नवरात्रि पर विविध धार्मिक अनुष्ठान चलाए जाते हैं। अष्टमी के दिन यहाँ आरोग्य शिविर एवं अन्य जनसेवी कार्यक्रम चलाए गए। मुख्यमंत्री वैदिकी कक्ष प्रमुख राम राउत ने इन कार्यक्रमों के लिए शिवसेना पदाधिकारी बीसाजी लोके और उनकी टीम के प्रयासों की सराहना की। या उत्सवाला देवीच्या दर्शनाला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो होतो। अतिशय आनंदमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये सानपाड़ा परिसरातील सर्व भक्त या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत आहेत। अखंड अन्नदान 24 तास या ठिकाणी गेली 7 ते 8 दिवसापासून चालू आहे। मला वाटतं आज अष्टमी आहे, आज होम देखील होता। या ठिकाणी दर्शनासाठी मी आलो होतो। दर्शनासाठी आले असता शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तसेच पॅरेंट बॉडीचे सर्व पदाधिकारी असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख सर्व या ठिकाणी तनमन धनाने अतिशय आत्मीयतेने तळमळीने हे काम करत आहेत, समाजासाठी काम करत आहेत। आपल्याला ठाऊक असेल की शिवसेनेमध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आपण ऐकलं असेल आणि त्याचाच अनुभव आपल्याला सतत येत असतो। शिवसेनेमध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती इतरांसाठी, समाजासाठी सतत जगत असतो। त्यांच्या घरातील कुटुंबाच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात। तर आज या ठिकाणी या सर्व मंडळींनी मला आज आवर्जून आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या या छान अशा कार्यक्रमाला मला वाटतं 3 वर्ष या कार्यक्रमाला पूर्ण झाली। प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला मी या ठिकाणी येईल असं आश्वासन देखील आज देतो आणि आपल्या या छान कार्यक्रमाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। वहीं खुद बीसाजी लोके ने नवरात्रि उत्सव की शुभकामना देते हुए इसे धार्मिक चेतना बढ़ाने और सानपाड़ा वासियों को जोड़ने का माध्यम बताया। उन्होंने और क्या कुछ कहा, सुन लीजिए। शिवसेना सानपाड़ा विभागाच्या वतीने मागील 3 वर्षांपासून चैत्र नवरात्र उत्सव साजरा होतोय। माननीय शिवसेना नेते, मुख्य नेते तसे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सानपाड़ा विभाग मागील 3 वर्षापासून हा उत्सव साजरा करत आहे। या उत्सवात कन्यापूजन असेल, महिलांसाठी हळदी कुंकू असेल, माता की चौकी असेल, तसेच आज अष्टमीच्या निमित्ताने महाभंडाऱ्याचं आयोजन केलं आहे। हजारो भाविक इथे दररोज भेट देत आहेत आणि दरवर्षी याची वृद्धी होते। भाविकांच्या संख्येत देखील वृद्धी होते आणि श्रद्धा समजून येथे येणारा भाविक खूप प्रसन्न होऊन जातो। आज आमच्या शिवसेना सानपाड़ा विभागाच्या वतीने आम्ही महाभंडाऱ्याचं आयोजन केलं आहे। भरपूर सारे भाविक आपापलं दर्शन घेऊन प्रसादाचा आनंद लुटत आहेत। महिला भगिनी असतील, लहान बालकं असतील, वृद्ध असतील, सानपाड़ा ग्रामस्थ असतील, या सर्वांच्या मदतीने आज उत्सव खूप छान प्रकारे साजरा होतोय। याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि सानपाड़ा विभागाच्या वतीने या सानपाड्याचं उज्ज्वल प्रगती हो, सानपाड्यातील प्रत्येक नागरिक सुख शांती समाधानाने जगो अशी या मातेच्या चरणी प्रार्थना करतो। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।